रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला याचे वाचन चालू आहे आणि ओवी क्रमांक आहे 85 पासून. पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा संजयास म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे माझे आणि पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत. तर ते परस्परात एवढा वेळपर्यंत काय करत आहेत ते मला लवकर सांग. तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाचे तोंड पसरलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळले. अशा प्रकारे सर्व पांडव सैन्य एकदम तयार झाले, तेव्हा त्याला कोण आवरणार? ज्याप्रमाणे काळकूट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार? किंवा वडवानल पेटून तो प्रलय वाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य भयंकर नाना प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले आहे आणि त्यामुळे त्यावेळेस अति भेसूर असे दिसले. परंतु ज्याप्रमाणे हत्तीचे कळप पाहून सिंह त्यांना क पदार्थ मानतो, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यास यत क्वचित मानले. शंखांच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कूर्म दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास सिद्ध झाले. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले, मेरू मंदार हे हलू लागले, समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालथी होते की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले. उल्कापात होऊ लागला असे वाटू लागले. सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले अशी एकच हाकाटी झाली. सूर्य दिवसाच थांबला आणि प्रलय कालचे वेळेप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला. ते पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो आवेशयुक्त शंखनाद थांबवला. म्हणूनच हे जग वाचले. नाहीतर कृष्णादिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखनाद थांबला, पण त्याचा जो प्रतिध्वनी होता तो घुमत होता. त्या योगानेच कौरव सैन्याची दानादान झाली. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण झाली. तो ध्वनी ऐकून उभ्या उभ्याच सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकांस सावध रे सावध असे म्हणू लागले. त्या ठिकाणी शक्तीने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते, त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले. मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले आणि त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. ज्याप्रमाणे प्रलयकालचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टी करतात, त्याप्रमाणे तेथे धनुर्धर तीक्ष्ण बाणांची वृष्टी करू लागले. ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला. त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली. तेव्हा सर्व कौरव युद्धात सिद्ध झालेले पाहून पंडुपुत्राने सहज लीलेने धनुष्य उचलले. मग अर्जुन म्हणाला, देवा, आता आपला रथ लवकर चालवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, म्हणजे तेथे युद्ध करण्याकरता आलेल्या वीरांस मी क्षणभर न्याहाळून पाहिजे. कारण येथे जरी सर्व वीर जमले आहेत, तरी रणांगणावर मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते पाहिले पाहिजे. हे बहुतेक उतावळे दुष्टबुद्धी कौरव अंगात पराक्रम नसता युद्धाची हाव धरत आहेत. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्यानेच रणभूमीवर धैर्य धरवत नाही, इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, राजा ऐक. अर्जुनाचे हे भाषण श्रवण करता श्रीकृष्णांनी रथ चालवला, दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादिक नातेवाईक व अनेक राजे समोर उभे आहेत, त्या ठिकाणी रथ उभा केला असता अर्जुन त्या सेनेकडे उत्सुकतेने पाहू लागला. मग म्हणाला, देवा, पहा पहा, हे तर सर्व आमचे आप्त वर्ग आणि गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णा क्षणभर आश्चर्य वाटले. ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुनाने हे मनात का आणले कोण जाणे, परंतु ज्या अर्थी तो असे म्हणत आहे त्या अर्थी त्यात काहीतरी विशेष आहे. पण भगवान दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य जाणले, परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील, आजे, गुरुबंधू, मामा असे पाहिले. आपले इष्टमित्र व मुलगे
हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले. तसेच त्याने आपले जिवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी पाहिले. ज्यांनी आपल्यावर उपकार केले होते, संकट समयी ज्यांनी आपले रक्षण केले होते, ते आणि इतर लहान मोठे इत्यादी हे सर्व आपलेच गोत्र दोन्ही सैन्यांमध्ये युद्धाला सज्ज झाले आहेत, असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्यावेळी तो मनात व्याकुळ झाला. त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनास सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी लावण्यवती असतात, त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो, किंवा तपश्चर्येच्या योगाने रिद्धी प्रसन्न झाल्या असता वैराग्यशील पुरुषांचे बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही, त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतकरणात दयेला थारा दिल्यामुळे त्याचा असलेला पुरुषार्थही नाहीसा झाला. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चारण करण्यात चुकू लागला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते, त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले. त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले. त्याच्या हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत मण्यास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला. अर्जुन म्हणाला, देवा हे पहा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला, तो येथे सर्व माझे गोत्रजच माझ्या दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्याकरता तयार झाले आहेत खरे, परंतु त्यांच्या बरोबर युद्ध करणे आपल्यास कसे योग्य होईल? यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मला काही सुचेनासे झाले. मन व बुद्धी ही देखील आपल्या जागी स्थिर राहत नाही. हा पहा, माझ्या सर्व अंगास कंपही सुटला आहे, तोंडास कोरड पडले आहे व गात्रेही शिथिल झाली आहे. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे, शरीराचा भडका झाला. गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला, त्यामुळे ते माझ्या हातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही. इतके माझे अंतकरण या नातेवाईकांच्या मोहाने व्यापले आहे, त्यामुळे ते बरोबर धरले गेले नाही. जे माझे अंतकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे व अतिनिष्ठुर आहे, ते आप्त वर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे मोठे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकरांसही जिंकले, निवात कवच राक्षसांना नामशेष केले, त्या अर्जुनाला मोहाने एका क्षणात गिळून टाकले. भ्रमर कोणत्याही वाळलेल्या कठीण लाकडात सहज भोग पाडतो, परंतु कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर अडकून पडतो. तेथे त्याचा प्राण जरी गेला तरी तो त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडण्याचे मनातही आणत नाही. त्याप्रमाणे आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास मात्र कठीण आहे. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया, ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. राजा ऐक. मग आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयीचा सर्व अभिमान मावळून गेला. त्या ठिकाणी त्याचे मनात करुणा कशी उद्भवली कळत नाही. मग तो श्रीकृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते आता येथे राहू नये. या सर्वांस मारायची ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन तोंडातून शब्द उमटेनासा झाला आहे. या कौरवांना जर मारायचे तर मग धर्मा राजाधिकांना का मारू नये? कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहे. म्हणून देवा, पुरे हे, मला काही ते पसंत नाही. या महापातका वाचून आमचे काय अडले आहे? तेव्हा अनेक प्रकारे विचार करून पाहता युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल असे वाटते.